हॅलो हॅलो हॅलो. स्वाती ठाकूर महिलांची मॅच जी झाली त्यामध्ये मॅन ऑफ दी मॅच या स्वाती ठाकूर राहिलेल्या आहेत. अतिशय सुंदर अशी स्पर्धा राहिली आणि या स्पर्धेचं नियोजन आयोजन अगदी जबरदस्त. या स्पर्धेमध्ये सकाळी राजूभाई कोठाडिया साहेब यांच्या माध्यमातून उद्घाटन सोहळा मिळाला. तदनंतर धन्यवाद डीजे, मागे टोन देऊ नका. तदनंतर सन्माननीय श्री बिपिनभाई शाह, नंतर हॅलो हॅलो चेक टेस्ट. तदनंतर या स्पर्धेसाठी हॅलो हॅलो चेक हॅलो चेक टेस्ट हॅलो हॅलो चेक. तदनंतर आपण पाहतोय सन्माननीय रितेश हा इथे होते, विवेकभाई शाह होते, तदनंतर कौशलभाई श्रॉफ, तदनंतर दर्शन सर देखील आपल्याला पाहायला मिळाले. तर त्याचबरोबर डॉक्टर उदय सर, डॉक्टर संजय सर, त्याचबरोबर गुलशन शर्मा सर इथे आहेत. आणि महिलांची जी मॅन ऑफ दी मॅच होती ती आपण देणार आहोत स्वाती यांना, ज्यांनी खूप छान पद्धतीनं आपल्याला पाहायला मिळतंय. तर आपण बक्षीस वितरण या कार्यक्रमाकडे जाणार आहोत. तुर्ताच मी आदरणीय सन्माननीय श्रीयुत गुलशन शर्मा सरांना विनंती करतोय की तुमच्या माध्यमातून जे मनोगत या स्पर्धेच्या माध्यमातून तुमचं मनोगत व्यक्त करा. आणि गुलशन शर्मा सर आपल्यासोबत मायक्रोफोनवरती जोडतील आणि त्यांचं अत्यंत महत्त्वाचं असं वक्तव्य ते मांडतील. शॉर्ट अँड स्वीटमध्ये त्यांचं मनोगत ते व्यक्त करतील. गुलशन शर्मा सर. तर खूप छान पद्धतीचा खेळ राहिला आणि मी विनंती करीन गुलशन शर्मा सरांना की तुमच्या माध्यमातून या खेळाडूंना ऊर्जा देण्यासाठी तुमचे 2 शब्द या स्पर्धेच्या माध्यमातून अगदी मोलाचे असतील आणि गुलशन शर्मा सर आपल्यासोबत जोडले जातील मायक्रोफोनवरती. हॅलो 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 माइक टेस्ट. हॅलो 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 चेक. Hello, hello. Yes. Please, sir. How is the Josh now? For Anu Pharma, quality wins. So, congratulations. Although E18 is the new star, they were just about to win the 3rd hat trick. So again, congratulations to come in finals. Important is the spirit. आणि तिन्ही पंच मात्र असतील. मी विनंती करतोय रितेश सरांना की तुमच्या शुभ हस्ते आपण हे त्यांचं मानधन देणार आहोत, ज्यांनी खूप छान पद्धतीची पंचांची भूमिका या स्पर्धेसाठी निश्चित स्वरूपात खूप छान पद्धतीने पार पाडली. आणि या स्पर्धेचे ते खऱ्या अर्थानं खूप छान पंच म्हणून आपल्याला पाहायला मिळाले. तदनंतर आपण या स्पर्धेमध्ये जागृत आणि आपण पाहतोय कॅमेरामॅन अतुल आपण देखील या, ज्यांनी खूप छान चित्रीकरण दाखवलं. कपिल पाटील आणि अतुल आपल्याला पाहायला मिळाले, ज्यांनी अतिशय सुंदर पद्धतीनं त्यांचं देखील इथे यथोचित स्वागत सन्मान. आणि आपण अगदी थोड्या वेळात बक्षीस वितरण या कार्यक्रमाकडे देखील येणार आहोत. तर आपण जाणार आहोत बक्षीस वितरण या कार्यक्रमाकडे, जिथे मात्र आपण पाहतोय या स्पर्धेचा उत्कृष्ट फलंदाज कोण असेल. एनी गेसेस? उत्कृष्ट फलंदाज, चांगली नावं इथे गेस तुम्ही करू शकता. बेस्ट बॅट्समन या स्पर्धेचा कोण असेल? ज्यांच्या नावावरती आपण पाहतोय खऱ्या अर्थानं 85 धावा राहिल्या आणि ते ठरतायत
प्रोडक्शन संघाचे मनीष बेस्ट बॅट्समन. खूप छान पद्धतीचा खेळ मात्र राहिला आणि उत्कृष्ट फलंदाज बेस्ट बॅटर ऑफ द टुर्नामेंट 2025च्या कॅलेंडरमध्ये जबरदस्त कामगिरी. मैदानाच्या चहूबाजूला फलंदाजी अगदी तंतोतंत. तदनंतर या स्पर्धेचा आपण पाहतोय उत्कृष्ट गोलंदाज बेस्ट बॉलर कोण असेल. बेस्ट बॉलर ज्यानं भरपूर चांगली गोलंदाजी केली आणि उत्कृष्ट गोलंदाज ठरतोय या स्पर्धेचा स्वप्नील. बेस्ट बॉलर स्वप्नील या. आणि आपण पाहतोय स्वप्नील यांच्या नावावरती 5 विकेट. आणि आपण पाहू शकाल या स्पर्धेचा उत्कृष्ट क्षेत्ररक्षक 1992ला जॉन्टी रोड्स यांनी क्षेत्ररक्षणावरती मॅन ऑफ द मॅच घेतला होता. आणि या स्पर्धेचा उत्कृष्ट क्षेत्ररक्षक ठरतात सौरभ पाटील ज्यांनी अतिशय सुंदर झेल टिपला. आणि सौरभ पाटील ठरतात या स्पर्धेमध्ये बेस्ट फिल्डर. चांगलं क्रिकेट ज्यांनी दाखवलं आणि ते आता ठरतात तदनंतर आपण पाहतोय या स्पर्धेमध्ये मालिकावीर ज्यानं भरपूर चांगलं क्रिकेट दाखवलं. डाव्या हाताचा फलंदाज बॅटिंग करत असताना विथ द बॅट ज्यांच्या नावावरती 83 रन्स 7 कॅच या स्पर्धेमध्ये पूर्ण केल्या. आणि गोलंदाजी करत असताना विथ द बॉल 5 विकेट. ठरतोय लौकिक हा मॅन ऑफ द सिरीज. चांगलं क्रिकेट लौकिक यानं मात्र मन जिंकली. आणि इथे मात्र आपण पाहतोय मॅन ऑफ द सिरीजचा हकदार आपल्याला पाहायला मिळतोय. खूप छान पद्धतीनं खेळ केलाय लौकिक तुम्ही आणि पुढील वाटचालीसाठी तुम्हाला भरपूर शुभेच्छा असतील. आणि आपण आज महिलांचं देखील क्रिकेट पाहिलं. आणि महिलांच्या क्रिकेटमध्ये QC संघाने मात्र प्रथम क्रमांक पटकावला. मी महिलांच्या संघाला विनंती करीन की आपण पुढे या आणि ही ट्रॉफी फायनलची ज्यांनी जबरदस्त खेळ तुम्ही दाखवलाय. यंदाचं पहिलंच वर्ष महिलांच्या क्रिकेटसाठी ठेवलं गेलं निलेश सरांच्या माध्यमातून. आणि QC संघ आपण प्लीज या. वुमेन्स टीम जे मात्र अंतिम विजेता पद ज्यांच्या नावी राहिलंय आणि ते आपल्याला पाहायला मिळत आहेत. जे कोणी असतील त्यांनी या. अतिशय सुंदर पद्धतीने आपण पाहतोय महिलांनी देखील त्यांच्यातलं कलागुण कौशल्य दाखवली. आणि इथे मात्र चॅम्पियन महिलांची टीम आपल्याला पाहायला मिळते. कॅमेऱ्याच्या माध्यमातून हे क्षण टिपले जात आहेत अगदी सुंदर पद्धतीनं. आपल्याला ह्या पूर्ण मॅच मध्ये खरोखर उत्कंठा वाढवली असे हे आपले समालोचक आपल्यासाठी पहिल्यांदाच लाभले. उत्कर्ष पाटील धनसार पालघर. ॲक्च्युली एक वेळ अशी होती की आपल्याला समालोचक भेटेल की नाही. आपले जे ऑलरेडी आपल्याकडे जे होते मिस्टर प्रमोद शेडगे त्यांना काही अर्जंट काम आलं त्याच्यामुळे ते नाही मिळाले आपल्याला. मग आपल्याला असं होतं की आपल्याला कोण समालोचक मिळेल की नाही. अशा वेळी आपल्यासाठी जे उत्कर्ष पाटील आहेत हे आपल्यासाठी धावून आले आणि खरोखरच त्यांनी प्रत्येक सामन्याची उत्कंठा वाढवली. अशा मी यांना विनंती करतोय की त्यांनी आपलं मानपत्र सन्मान चिन्ह आणि तसेच आपले मानधन स्वीकारावं. यस मी विनंती करीन या स्पर्धेला आज डीजे आणि जो ऑर्केस्ट्रा ग्रुप होता त्यांच्या एका प्रतिनिधीने या. तुम्ही देखील या सामन्याची शोभा वाढवली आणि मी विनंती करीन की आपण कोणी एक असतील तर प्लीज या. तर तुमचा देखील या स्पर्धेच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं स्वागत सन्मान सत्कार इथे मात्र होईल. ज्यांनी अतिशय त्यांच्या संगीतानं प्रत्येकाची मनं जिंकली आणि खऱ्या अर्थानं या मॅचमध्ये एक वेगळं रंग भरले तर त्यांचा देखील इथे यथोचित स्वागत सन्मान.
आमच्या मुख्य व्यासपीठावरती प्रेझेंटेशन बॉक्समध्ये APL खेल महोत्सव आपण पाहतलाय. खूप छान पद्धतीने आयोजन राहिलं. तदनंतर आपण पाहू शकाल स्वप्नील त्यांची टीम आपल्याला पाहायला मिळते. डीजे सिस्टम ज्यांनी खूप छान पद्धतीनं डीजे ऑपरेटर जर इथे असाल तर प्लीज या पटकन या. जास्त वेळ न घेता आपण तुमचं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून यथोचित स्वागत सन्मान करणार आहोत. तदनंतर बघतोय की आमच्या हातामध्ये ट्रॉफी कधी मिळेल आणि इंस्टाग्रामची स्टोरी, व्हॉट्सअपचा स्टेटस, फेसबुकची स्टोरी ही आम्हाला टाकायला कधी मिळेल. कारण चॅम्पियन पद भूषवलं की चर्चाही होत असते. परंतु डीजे ऑपरेटर ज्यांनी आमचा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचवला आणि अतिशय सुंदर साऊंड सिस्टम आपल्याला बघायला मिळाली त्यांचं देखील करतोय इथे मुख्य व्यासपीठावरती यथोचित स्वागत सन्मान. जास्त वेळ न घेता आपण आता या स्पर्धेचा द्वितीय क्रमांक रनरअप संघ राहिला तो म्हणजेच प्रोडक्शन आहे. सलग 3 वर्ष ज्यांनी फायनलमध्ये तिकीट मिळवलं परंतु यंदा क्वालिटीने सांगितलं की हम भी किसी से कम नाही आणि या वेळेला त्यांनी शरणागती पत्करावी लागली. प्रोडक्शन हे संघ आपण या आणि तिथे तुमचे हे द्वितीय पारितोषिक या स्पर्धेचं मी विनंती करीन सरांना. रितेश सर आहेत, सर्व आमचे सर आहेत, त्यांना विनंती करतो की आपण या. आणि इथे प्रोडक्शन संघाला विनंती करीन की आपण या आणि ही ट्रॉफी कलेक्ट करायची आहे. संघ आपण इथे आहात का? प्लीज असाल तर या. आणि खूप छान पद्धतीचा खेळ मात्र राहिला. प्रोडक्शन अतिशय चांगल्या पद्धतीनं शेवटी क्रिकेटमध्ये एकाला जिंकावं लागतं, एकाला हरावं लागतं, त्याशिवाय क्रिकेटच्या खेळामध्ये रिझल्ट नाही. ज्या अनुषंगानं प्रोडक्शन हे संघ 2 वर्ष गतवर्षी चॅम्पियन राहिला परंतु या वेळेला त्यांना शरणागती पत्करावी लागली. क्वालिटी संघासमोर मात्र आपण पाहतोय नतमस्तक व्हावं लागलं. 1 बॉल 4 आणि मोहितचा चौकार आठवणीत राहील कायम. तिथे मात्र तो डोळ्यासमोर राहणार चिन्ह यावर आपल्याला पाहायला मिळालं. चांगलं क्रिकेट आणि इथे मात्र आपण पाहू शकाल या स्पर्धेचा द्वितीय क्रमांक. प्रथम क्रमांक क्वालिटी कंट्रोलनं मात्र इथे निश्चित स्वरूपात इतिहास रचला की 2 वर्ष फायनलमध्ये येणाऱ्या संघाला आम्ही धूळ चाटू शकतो आणि ते करून दाखवलं. आणि क्रमांकाचं पारितोषिक मी विनंती करीन क्वालिटी संघ आपण या आणि ट्रॉफी वितरित करण्याकरिता मी विनंती करतोय रितेश भाई, विवेक भाई, गुलशन शर्मा सर. आपण रितेश सर, विवेक सर आणि गुलशन शर्मा सरांना विनंती करतोय की आपण या. तुमच्या शुभ हस्ते प्रथम क्रमांकाचं करंडक ज्यांच्या राहिलं नावी अर्थात क्वालिटी कंट्रोल इथे जबरदस्त खेळ दाखवला आणि विजयाचा इथे मात्र एक झेंडा रोवला. या प्लीज या. चांगलं क्रिकेट दाखवलं आणि इथे मात्र आपण पाहू शकाल क्वालिटी कंट्रोल चॅम्पियन पद ज्यांच्या नावे आणि इथे मात्र आपण पाहतोय एक जबरदस्त स्पर्धा आज संपुष्टात येत असताना आपल्याला बघायला मिळत आहे. चांगलं क्रिकेट दाखवलं, चांगल्या स्किल्स बघायला मिळाल्या आणि इथे चॅम्पियन फोटो सेशन होतात कारण वेळ निघून हॅलो आणि हे क्षणचित्र कैद होत असताना आपल्याला पाहायला मिळतात. चांगलं क्रिकेट पाहायला मिळालं आजच्या दिवसात. अनु फार्मा प्रीमियर लीग 20-25चा हा इथे मात्र सोहळा संपुष्टात येतोय. कुठल्याही खेळाडूचं मान्यवरांचं नाव चुकून माकून राहिलं असेल तर सर्वांचे आभार. PDDS मैदान हे आम्हाला अवेलेबल झालं, त्या मैदान ज्यांनी आम्हाला करून दिलं त्यांचं देखील आम्ही आभार मानतोय. सर्व पंच, लाईव्ह डीजे सिस्टम आणि सर्व आयोजक मंडळी, निलेश सरांचा मी देखील आभारी आहे ज्यांनी या स्पर्धेला आम्हाला निमंत्रण दिलं आणि ही स्पर्धा संपुष्टात येते. मी रजा घेतोय. धन्यवाद. काही चुकलं असेल त्याबद्दल सॉरी. धन्यवाद उत्कर्ष, तुम्ही आमच्या स्पर्धेसाठी आलात आणि आमची स्पर्धा अतिशय उत्सुकतेने शानदारपणे एकदम दिमाखात साजरी केली. मी इथे सर्व जे क्रीडा रसिक आहेत तसेच कंपनीचे एम्प्लॉई जे आहेत या सगळ्यांच्या मनापासून आभारी आहे की त्यांनी आपल्या या स्पर्धेसाठी अतिशय मेहनत घेतली आणि यशस्वीरित्या ही जी मेहनतीने आपली जी स्पर्धा कंप्लीटपणे यशस्वीपणे पार केली.